चिंचवडगाव येथील वस्तावाल स्वर्गीय बाळासाहेब विठोबा गावडे जलतरण तलाव गेल्या 15 दिवसापासून बंद आहे। अनेक लोकांचे त्यामुळे हाल होत आहेत। आधीच पास काढलेले लोक अडकले तर लोकांना समजेना नक्की कुठे पास काढावा। खरं तर करदात्यांच्या पैशातून हे सर्व व्यवस्थित होणे अपेक्षित आहे, परंतु प्रशासनाकडून यात फक्त चालढकल व निष्काळजीपणा करताना दिसत आहे। या तलावात फक्त पोहणे एवढेच नसते तर व्यायाम व अनेकांना सराव महत्त्वाचा आहे, पण प्रशासन अजिबात गांभीर्याने घेताना दिसत नाही। या तलावातील फिल्टरिंग खराब झाल्याचे नावाने गेले 15 दिवस बंद ठेवणे म्हणजे नागरिकांची घोर फसवणूक आहे। आता सुट्ट्यांमध्ये शाळेतील कॉलेजातील मुले मुली पोहण्यासाठी आतुर असतात। या जलतरण तलावाची दुर्दशा पाहून मोठा भ्रमनिराश होत आहे। वी टुगेदर फाउंडेशनच्या वतीने व अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने क्रीडा सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे। विशेष म्हणजे विद्युतकडून दिरंगाई होत असल्याचे समजल्यावर आम्ही विद्युत विभागाकडे सुद्धा पाठपुरावा करीत आहे। हे काम क्रीडा विभागाचे असून सुद्धा आम्हीच करीत आहोत। माननीय पाटील साहेब यांनी त्वरित युद्ध पातळीवर निर्णय घेऊन तलाव त्वरित सुरू करावा, अन्यथा वी टुगेदर फाउंडेशनच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन आगळे वेगळे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन दिले आहे। 8 दिवसात हा जलतरण तलाव सुरू करण्याचा प्रयत्न राहील, असे पाटील साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी गोपाळ भालेराव।